अकोल्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे आणि तितकीच चीड आणणारी ही घटना आहे. नवीमध्ये शिकत असणाऱ्या एका विद्यार्थ्यावर रिक्षा चालकाने नेल कटरने हल्ला केलाय. नेल कटरमध्ये असलेल्या लहान धारदार शस्त्राने विद्यार्थ्याच्या हातावर वार केले. त्यामध्ये विद्यार्थी जखमी झालाय. अकोला शहरातील मिराज टॉकीज समोर ही संतापजनक घटना घडली आहे. नवीमध्ये शिकत असलेल्या शाळकरी विद्यार्थ्यावर रिक्षा चालकाने नेल कटरमधील धारदार शस्त्राने हल्ला केला. हा मुलगा शाळेतून घरी जात होता. त्यानं रिक्षा पकडली. त्यात रिक्षाचं भाडं त्याने चालकाला दिलं. त्यानंतर उर्वरित सुट्टे पैसे त्या विद्यार्थ्याने परत मागितले. त्यावर रिक्षा चालकाने त्याच्यासोबत वाद घातला आणि या रागाच्या भरामध्ये त्याने विद्यार्थ्यावर नेल कटरने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये विद्यार्थ्याला किरकोळ दुखापत झाली आहे. सोहम असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. या घटनेनंतर सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यामध्ये संबंधित रिक्षाचालकाविरोधात विद्यार्थ्याने गुन्हा दाखल केला. हल्ला करणाऱ्या रिक्षाचालकाचं नाव अजून कळलेलं नाहीये, मात्र पोलीस त्याचा तपास घेत आहेत. दरम्यान रिक्षा चालकासोबत नेमकं काय घडलं याची माहिती विद्यार्थ्याने दिली आहे. त्याने म्हटलंय की शाळेतून घरी जाण्यासाठी तो निघाला होता. त्याचा रोजचा रिक्षा चालक आला नव्हता म्हणून त्याने दुसरी रिक्षा पकडली. त्या रिक्षा चालकाने त्याला टॉकीज समोर सोडलं आणि रिक्षाचं भाडं 20 रुपये झालं होतं. विद्यार्थ्याने त्याला 50 रुपये दिले होते. विद्यार्थ्याने त्याच्याकडून 30 रुपये परत मागितले. तेव्हा चालक म्हणाला की कुठले 30 रुपये हे असं म्हणून त्या चालकाने त्याच्यासोबत वाद घालायला सुरुवात केली आणि त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या वादामध्ये जखमी झालेल्या मुलाने ही तक्रार पोलिसांना जाऊन सांगितली. मात्र या घटनेनंतर आता शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत भीतीचं वातावरण पसरलं.